बदलापूरातून डिझेल चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। हा चोरीचा जो प्रकार आहे तो शालेय बसमधून प्रकार घडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे बस चालक जे आहेत, बस मालक जे आहेत ते त्रस्त झालेले आपल्याला बघायला मिळतात। सध्या आपण बदलापूर पूर्व गावदेवी या परिसरामध्ये आहोत। या परिसरामध्ये अनेक बस आपण बघत असाल तर लागलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि रात्री म्हणजे विद्यार्थ्यांची ने-आण केल्यानंतर एकंदरीत आपण बघितलं तर या ज्या काही बस आहेत ते इथे लावल्या जातात। खरं तर जे बस ज्यांची आहे त्यांच्या घरासमोरच या लावल्या जातात, परंतु तरी सुद्धा कधीतरी बसमधून डिझेल जे आहे ते चोरी होतं, तर कधी जवळपास 15-17 हजार रुपये किंमत असणारी जी बॅटरी आहे ती या ठिकाणी चोरी होताना आपल्याला बघायला मिळतं आणि या चोरीच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होताना बघायला मिळते। ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेली आहे आणि काल रात्री सुद्धा उशिरा मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडलेली आहे आणि हे चोरटे जे आहेत ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत। एक चोरटा त्याच्यामध्ये दुचाकीवरती दिसतोय। यापूर्वी सुद्धा डिझेल चोरीची घटना घडली होती आणि सदर जे चालक आहेत, जे मालक आहेत ते या ठिकाणी गेले होते पोलीस स्थानकामध्ये, परंतु सुरुवातीला तक्रार घेतली गेली नाही। वारंवार घटनांमध्ये वाढ होत गेली। काल पुन्हा एकदा झाले, त्यावेळी एनसी जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे बदलापूर पूर्व या ठिकाणी पोलीस स्थानकामध्ये। आपण बघत असाल या 1-2 नाही तर बऱ्याच बस आहेत ज्या बसमध्ये सध्या विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते। आज रविवारचा दिवस आहे, जर आज एखादी बॅटरी चोरी गेली रात्री किंवा डिझेल चोरी केलं तर विद्यार्थ्यांची ने-आण करायची कशी, असा सवाल अर्थात त्यांच्यासमोर सुद्धा पडला असावा। आपण आपल्यासोबत उदयकांतजी मिश्र असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत की नेमका संपूर्ण प्रकार काय आहे। इथे आहे थोडंसं सर वारंवार थोडं इथे वारंवार हे प्रकार चोरीचे आहेत ते घडतायत, काय नेमकं ते काल रात्री काय झालं? काल रात्री मिनिमम आपले किती 2 वाजता 2:30ला ते थोडी आवाज आले, तर नंतर मी सीसीटीव्हीचे कॅमेरा चेक केला। किती वाजता? ते 2:31 मिनिटात। 2:31 हो हो ओके, मध्यरात्री हो मध्यरात्री काय झालं? पुढे काय झालं? ते पुढे नाही, ते नंतर बघितलं मी, नंतर येऊन बघितलं तर डिझेल आपलं सगळ्या 2 गाडीचे टाकी पूर्ण खालच्या नट जे असतात ना टाकीचे ते खोलून सगळं डिझेल घेऊन गेले। ओके, जाताना मी बघितले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसते। ते त्याच्या अगोदर पण झाले होते 2 वेळ, बॅटरी पण झाले ते, लेकिन आतापर्यंत काय ऍक्शन नाही आहे ते बदलापूर। बॅटरी सुद्धा चोरी झाली होती। बॅटरीची साधारण किंमत काय होती? ते मिनिमम 15,000 रुपये पर्यंत आहे। आधी ही सीसीटीव्ही बघा, ही सीसीटीव्ही आपल्याला बघायला मिळेल। हा जो दुचाकी चालक तुम्हाला इथे बघायला मिळतोय, हाच तो चोरटा आहे जो कॅन वगैरे घेऊन येतो। हा जो चोरटा तुम्हाला बघायला मिळत असेल, हा चोरटा डिझेल चोरतो, कधीतरी बॅटरी चोरतो। काल ही घटना झाली? हो काल झाले, हो कालचे कालचे। यापूर्वी काय काय झालं होतं? त्याच्यापूर्वी 2 वेळ डिझेलचे चोरी झाले, 1 वेळ बॅटरीचे आपले चोरी झाले होते। या मौसी या बोला इथूनच झाली होती का ताई? हा, 2 वर्षापूर्वी आमची रिक्षा पण दारातून चोरीला गेलेली। इथूनच, हे समोरच हीच रिक्षा आहे, समोर उभी आहे तीच। ओके, 2 वर्षापूर्वी दारातून नेली होती चोरून। मग मिळाली पण खूप खटपट करायला लागली आम्हाला, त्याच्यानंतर मिळाली। ओके, पण चोरट्यांनी चोरली होती ती, ते पण दारातूनच नेली होती आमच्याच हा इथूनच। रात्री? हो रात्रीच। राऊंड पण नाही ना, एखादा राऊंड व्हायला पाहिजे पोलिसांचा, रात्री राऊंड सुद्धा नाही एक पण, आणि एक बाजूला पडतं आउटसाइड पडते ना, या बाजूला राऊंड पाहिजे ना पोलिसांचा। आणि 2-3 येत नाही का इथे गस्त घालण्यासाठी? नाही, अजिबात नाही। आणि आता 5 ते 6 वेळा झालेलं आहे ना डिझेलचं, 5 ते 6 वेळा डिझेल चोरीचं झालेलं आहे। पण मी पण बसवरच काम करते। आज जर आम्हाला सुट्टी नसती तर आज 100-125 मुलांचं नुकसानच झालं असतं ना। हा ना, रविवार आहे म्हणून त्यांचं जरा टळलं, नाही तर आयत्या वेळी मग कसं काय केलं असतं, डिझेलचं वगैरे कसं काय त्यांनी बंदोबस्त केला असता सगळं हे केल्यानंतर। आणि इथे लक्ष देत नाही कोण, मेन लवकर केस वगैरे पण घेत नाही आणि लक्ष नाही देत कुठल्या गोष्टीमध्ये। चोरी झाली तरी आम्हाला स्वतः खटपट करावी लागते। 17 वेळा आम्हीच फेऱ्या मारायच्या, नंतर आम्हीच सगळीकडे शोध लावायचा, नंतर मग ते बघणार, असं आहे। म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे, हा लक्ष द्यायला पाहिजे सगळ्या गोष्टींकडे, बारीक सारीक गोष्टी। महत्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने तुम्ही स्वतः सीसीटीव्ही लावली? हो, स्वतःचे सीसीटीव्ही कॅमेरा लावले। हे बघा, लाईट पण आम्ही स्वतःचे लावले इथे। बेटा लाईट चालू करायला सांग। सीसीटीव्ही
सीसीटीव्ही तुम्हीच लावले हो मी लावले आपल्या मग त्याच सीसीटीव्ही मध्ये हो आले ते तोच सीसीटीव्ही आता हे बघा मी लाईट लाईट पण आपणच हो लावली स्वतः हो का? स्वतःचे ओके ओके पोलिसांची गस्त किती असते इथे काय पोलीस किती वेळ आता येतात? ते आता रात्री येतात आता ते आम्हाला माहित नाही परत मॅडम तुम्ही बघितलं का कधी तुमच्या डोळ्यात नाही नाही मी कधी बघितलं नाही यायचे आता तरी येत नाही कोण पहिले पूर्वी रोज एक राऊंड असायचंच रात्री पण आता तर कोण दिसत नाही जास्त सहसा दिसत नाही ते पहिले रोज असायचं ना डीपी रोडला एक तरी राऊंड असायचा त्यांचा ते या साईडला नाही. नाही याच्या अगोदर नाही केलं काल मी झालं तर आज मी सकाळी जाऊन पोलीस चौकीला तक्रार केला मी ते एनसी घेतले आमच्याकडून हो वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत डिझेल चोरीची ही घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे महत्वाचं म्हणजे बॅटरी सुद्धा चोरी केली होती आणि हीच घटना जर आज घडली असती तर विद्यार्थ्यांची उद्या ने-आण करायची कसे असा त्यांच्यासमोर सुद्धा प्रश्न उपस्थित झाला होता त्याच्यामुळे हे जे काही चोरटे आहेत त्यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे अशी मागणी जी आहे ती या महिलांच्या माध्यमातून सुरुवात केली जाते हा परिसर जर बघितलं तर गावदेवीचा हा जो परिसर आहे मागची बाजू डीपी रोड जो आहे तो आहे जो स्टेशन परिसरात सुद्धा जातो त्यामुळे चोराला पळण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत इथून पळ काढण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत आणि त्यामुळे एकंदरीत या ज्या काही घटना आहेत आर्थिक नुकसान होतच होतं मानसिक त्रास सुद्धा होतो आणि त्यासोबतच जर बऱ्याच वेळी या ज्या काही घटना आहेत त्या ज्यावेळी शाळा सुरू आहेत त्या दिवशी सुद्धा झालेल्या आहेत आणि चांगलीच दमछाक जी आहे ती या चालकांची आणि मालकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पोलीस प्रशासनानं लवकरात लवकर या चोरट्यांचा शोध लावावा त्यासोबतच गस्त या परिसरात वाढवावी अशी मागणी जी आहे ती नागरिकांच्या माध्यमातून केली जाते आता पोलीस कधीपर्यंत या चोरट्यांपर्यंत पोहोचतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे न्यूज टेक मराठी बदलापूर